मूलभूत संघर्ष अधिकार संघर्ष समितीतर्फे आज आपण इथे जमलेलो आहोत. मराठी भाषा अभिमान की आमान या विषयावर मास्तर काचचा परिसंवाद आहे. व्यासपीठावर मराठी भाषेचा हक्क आणि हिंदीची सक्तीवर आवाज उठवणे प्राध्यापक श्री दीपक पवार सर, ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ श्री प्रभाकर मारकर आणि अर्थतज्ञ माने श्री विश्वास जोगी उपस्थित आहेत. सध्या सर्वसामान्यांमध्ये असल्या मायबोली मराठीचे सार्वत्रिक विषय हा गरजे की राष्ट्रीय उदासीनता या विषयाने मान्यवर वक्ते आपण विचार मांडले. अर्थ आणि बँकिंग विषयाचे गाडी अभ्यासक श्री विश्वास जोगी यांच्याकडे थोडक्यात परिचय करून देतो. त्यांनी भूषविलेल्या पदांचा परिचय करून द्यायचं झाल्यास ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज या बँक कर्मचाऱ्यांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचे पूर्वाश्रमी सेक्रेटरी आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचे संचालक होते. आज इथे ऑल इंडिया बँक ऑफ देशव्यापी संघटनेचे वरिष्ठ नेते आहेत. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियामधील अधिकारी संघटनेचे ते चेअरमन आहेत. जोगी यांचा पदविहार परिचय करायचा म्हटले असते एक मोठी यादी होईल. तसेच आपल्या मास संघटनेचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेतच, पण ते जास्त परिचित आहेत. ते सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करण्यासाठी, मग ते नागरी निवारा अभियान झाले, सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या हक्काच्या घराच्या अधिकारासाठी असो, सर्वसामान्य व्यक्तीच्या आरोग्यविषयक अधिकारासाठी असो, किंवा अनेक सहकारी बँका बुडवल्या जातात आणि त्यांचे ग्राहक आणि कर्मचारी आयुष्याची पुंजी बुडल्याने अक्षरशः रस्त्यावर येतात. त्यांच्यासाठी जनजागृतीकडे कायदेशीर मार्गाने त्यांचा लढा चालूच असतो. गेल्या काही वर्षात अनेक सरकारी खासगी बँका रस्ता द्यायला गेल्या आहेत आणि पर्याय त्यांचे कर्मचारी ठेवीदार आपल्या आयुष्याची पुंजी घालवून बसले आहेत. अशा असहाय्य लोकांसाठी बँक वर्कर्स प्रोटेक्शन आणि वेलफेअर सोसायटीच्या सेक्रेटरी पदावर व्यापक आणि यशस्वी लढा दिला आहे. पुढील गेलेल्या अशा बँकांच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांचे विमा कवच मिळवून देण्यात त्यांच्या लढ्यात एक व्यापक विजय आहे. विश्वास यांना आपण समाज माध्यमातून समविचारी व्यासपीठावर बोलताना एकदा पाहत असतो. अनेक सामाजिक संघटना महाराष्ट्रावर त्यांना अर्थविषयक कायद्यांसाठी बोलवत असतात. सर्वसामान्य माणसांना अर्थसाक्षर करणं आणि त्यांनी जागल्याची भूमिका निभावणं त्यांच्या आयुष्याचं अविभाज्य भाग आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांतर निर्भीडपणे अभ्यास आणि स्पष्टपणे आपले विचार मांडत असतात. युट्यूबवर त्यांचे अनेक विषयांवरील व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांच्या अर्थविषयक अभ्यासामुळे ज्ञानामुळे मे 2025 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थ विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याखेरीज मराठी भाषेचे गाडे अभ्यासक आहेत. मराठीचा म्हणजे मातृभाषेचा आग्रह हा त्यांचा कायम असतो. त्यांच्या घरचा वैयक्तिक ग्रंथसंग्रहालय अक्षरशः हजारो पुस्तकांनी भरलेलं आहे. कारण त्यांनी आत्ताच काही 500-600 पुस्तक त्यांनी ग्रंथसंग्रहालयाची म्हणतो कमी झालेली असण्याची शक्यता आहे. त्यातील बहुसंख्य मराठीतच आहे. महाराष्ट्राच्या ज्ञानेची तुकारामाची आणि समर्थ रामदासांची मायबोली कशी पाडीच लागेल यावर आज तीनही वक्ते आपल्याला मार्गदर्शन करतील. मी महाशय श्री रमेश भोवीच्या यांना विनंती करेन की त्यांनी पूर्वी सरांचं स्वागत करावं.